तू विनाशक तू जयत पूज्य महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मम भीमशङ्करं सेतुवन्दे रामेशं नागेशं दारुकावने वास्यातु विश्वेशं त्र्यम्बकं मंगलमूर्ति मोरया। श्री त्र्यंबकेश्वर भगवान की जय। नमस्कार, मी मीनाक्षी रामचंद्र कळवकर, त्र्यंबकेश्वर. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर व श्री संतोषजी दादा गोरगोडे यांनी मला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांना शतशः धन्यवाद व त्यांचे आभार व्यक्त करीत आहे. गेले अनेक महिन्यापासून त्यांनी आषाढी कार्तिकी वारी हे पेज ओपन करून अनेकांना आमंत्रित करून अनेकांनी संतांची माहिती त्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली. खरंच हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, वंदनीय आहे. आपल्या या भारतातील अनेक संतश्रेष्ठ मंडळींची ओळख अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे असा त्यांचा उद्देश हा नक्कीच श्रमदायी तर आहेच आहे आणि तो साफल्य देखील येतो आहे. कारण आत्ताची ही आजची सेवा 151वी सेवा आहे आणि या सेवेसाठी त्यांनी मला आमंत्रित करून इथे सेवा करण्याचं संधी दिली. त्यांचे मी शतशः आभारी आहे. यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्मदृष्टिः समुरुः पातु मां सदा. पूज्य गुरुवर्य ब्रह्मश्री पूर्ण चैतन्य महाराज यांना माझा साष्टांग नमस्कार. खरं तर महाराजांची मी काय ओळख करून देणार, ते स्वतःचे तेजोमय अशी ओळख आहे. आणि आज मला खरंच परमानंद होतोय की मी स्वतः पाहिलेले, स्वतः अनुभवले महाराजांची ओळख आपणापर्यंत पोहोचविण्याची संधी आज मला मिळाली आहे. हे माझे परम भाग्यच आहे. आपल्या याच भारतातील दक्षिणेकडे भूमीवर जेथे निसर्गश्री प्रसन्न स्मित करते, वनदेवता आपले सृष्टी सौंदर्य कर्षाला पोहोचवतात, सारी सृष्टी फळाफळांनी त्याच केरळ राज्यात 20 ऑक्टोबर 1910 भारतीय कालगणनेनुसार अश्विन वद्य द्वितीया गुरुवारी कनूर जिल्ह्यात कोट्यम तालुक्यात केलालूर येथे परम आदरणीय ब्रह्मश्री पूर्ण चैतन्य महाराजांचा जन्म झाला. आणि त्याच केरळ भूमीत भगवतपाद शंकराचार्यांचा देखील जन्म झालेला आहे. शास्त्रीय ग्रंथ लेखनात सनातन वैदिक धर्मावरील अपसमंजसांची काजळी काढून धर्मदीप नव्या तेजाने प्रज्वलित अशा या दिव्य केरळ भूमीत महाराजांचा जन्म झालेला आहे. महाराजांच्या वडिलांचे नाव वेदमूर्ती श्री नारायण वासुदेव अटीमला. त्यांनी उत्तम वेद अध्ययन केलेले होते व वैशिष्ट्य म्हणजे कोर्ट कचेरीच्या कामात निष्णात होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई. त्या गृहिणी होत्या. त्यांना व एक बहीण अशा तपसंपन्न व चारित्र्यवान मात्या पित्यांच्या पोटी महाराजांचा जन्म झाला. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोंबली. या न्यायाने खरोखरच त्या मात्या पित्यांनी महाराजांसारख्या कुलशुद्धी व
व भावशुद्धी असलेल्या तेजस्वी पुत्राला जन्म दिला. व्यक्ती जेव्हा आयुष्यात मोठे काहीतरी करून दाखवतात ना, तेव्हा त्या व्यक्तीवर लहानपणीच घडलेले संस्कार कारणीभूत असतात. उपासनेचे बाळकडून महाराजांना लहानपणीच म्हणजे बालवयातच मिळालेले होते. बाणाभट्टांचे विशेषतः दुर्वासांचे ललितास्तव रत्न, त्या श्रीचक्राचे प्रख्यात ज्योतिषांनी सांगितलं होतं की याचं शालेय शिक्षण काहीही होणार नाही आणि ते त्यांचा कुलाचा उद्धार करतील आणि त्यांच्या जीवनात विशेष काहीतरी करून दाखवतील असं ज्योतिषांनी सांगितलं होतं. आणि खरंच त्याप्रमाणे महाराजांनी शालेय शिक्षण अजिबात न घेता वडिलांकडूनच अक्षर ओळख करून घेतली आणि 7व्या वर्षी त्यांचे उपनयन झाले. आणि उपनयन झाल्यानंतर अनेक स्तोत्र पठण, अनेक छोटी छोटी काव्य असे ते वाचत राहिले आपल्या वडिलांकडूनच, कारण वडील हे वैदिक होते आणि वडिलांकडून त्यांनी अनेक शिक्षण घेतलेलं होतं. आणि शिवाय 3 वर्षापर्यंत म्हणजे ब्रह्मचर्याच्या नियमांचं व अग्निहोत्र पद्धतीचे विधिवत पालन त्यांनी केलेलं होतं. आणि वय अवघं 10 वर्ष झालेलं होतं. आणि त्यांचे वेदमूर्ती प्रख्यात विद्या उपासक असलेले कृष्णा मामा यांच्याकडे त्यांचं वैदिकीचं शिक्षण सुरू झालं. नित्यशोक शिकारण वैदुष्ययुक्त ग्रंथात सेतुबंध नावाची टीका लिहिलेली आहे. काशीच्या विद्वानांनी त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. वय होतं अवघं 10 वर्ष बरं का. आणि ह्याच 10 वर्षाच्या वयामध्ये जेव्हा ते काशीचे विद्वान पंडित आले आणि महाराजांना एक प्रश्न विचारू लागले, तर प्रत्यक्ष भगवतीनेच त्यांच्या मुखाने, महाराजांच्या मुखाने भगवती त्यांच्या मुखावर उभी राहून 64 कोटी योगिनींचे नावं फटाफट सांगू लागले. ते काशीचे ब्राह्मण सुद्धा अवाक झाले. अरे एवढासा मुलगा, पण किती त्याचं ज्ञान आहे. यावरूनच महाराजांची कल्पकता बुद्धी किती आहे हे दिसून येते. आणि अशातच ते लहानाचे मोठे होऊ लागले. त्यांचे बरोबरचे सहाध्यायी मंगलशेरी कृष्णा नंबूदरी हे समकालीन सहाध्यायी होते. ते सांगतात, एकदा गावामध्ये खूप पूर आला. पाऊस अत्यंत 2-3 दिवस सारखा पाऊस पडत होता आणि हा पाऊस पडून भरपूर पूर आलेला होता आणि सगळं गाव त्रस्त झालेलं होतं. तेव्हा महाराजांनी त्या मित्राच्या समवेत असतानाच वरुण देवाला एक चिठ्ठी लिहून पाठवली. आणि खरंच आश्चर्य की काहीच वेळात पाऊस थांबून पूर्ण पूर ओसरला. त्या मित्राने सुद्धा तोंडात बोट घातले की अगदी या सृष्टीतील देवतांशी सुद्धा याचं वेगळंच काहीतरी नातं आहे. आणि हे त्यांनी बालवयापासूनच दाखवून दिलेलं होतं. आणि असे हे महाराज वयाच्या 10व्या वर्षापासूनच कैलालूर त्यांचं जे गाव होतं, त्या गावी गणपती आणि विष्णूचं मंदिर होतं. त्या गणपतीची आणि विष्णूची पूजा ते अगदी मनोभावे करीत असत. आणि शिवाय तिथली व्यवस्था सुद्धा ते बघत असत. आणि हेच करत असताना आपल्या शेतातील कामे करणं, नंतर दुपारच्या वेळेमध्ये वेद अध्ययन करणं हे ते करत असत. म्हणजे एवढ्या लहानपणापासूनच त्यांना खूप आवड होती. त्यातले त्यात त्यांना नीलकंठ यांचे अंबोदेश हे काव्य फार आवडायचे. महाराज बोलबोलता 21 वर्षांचे झाले. घरात लग्नाची कोंडी सुरू झाली. पण महाराजांना लग्न करायचं नव्हतं. पण वडिलांना सांगणार कसं? तेव्हा त्यांनी एक दिवस काय केलं की मी बाहेर जाऊन येतो असं सांगून बरोबर काहीही न घेता ते घराच्या बाहेर पडले. आणि गावातच मुकांबा देवीचं मंदिर होतं. त्या मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि ती भगवतीच असा
मार्ग दाखवेल त्याप्रमाणे ते पुढे चालत होते आणि मद्रास, कांचीपुरम, तिरुपती, मुंबई, नाशिक, त्र्यंबकेश्वर असा त्यांनी पायी प्रवास तेव्हा केला आणि अगदी पहिल्यांदाच ते 1932 साली त्र्यंबकेश्वरला आले. कुशावत कुंडावर स्नान करून त्र्यंबकेश्वराचे नीलपर्वतला नीलांबिकेचे दर्शन त्यांनी घेतले आणि ब्रह्मगिरी, गंगाद्वार देखील गेले आणि एक दिवस मुक्काम त्यांनी लोखंडवाला धर्मशाळेमध्ये एक दिवस त्यांनी मुक्काम केला आणि पायी चालत परत त्यांचा मार्गक्रम सुरू झाला. गुजरात मार्गे ते द्वारकेला गेले. पोरबंदर, आग्रा, मथुरा, काशी, गया, हरिद्वार, ऋषिकेश असा पूर्णपणे पादाक्रांत पायी प्रवास केला. बरं, जवळजवळ संपूर्ण भारत अवलोकन त्यांनी केलेलं होतं. ऋषिकेश हे ठिकाण अध्ययनासाठी त्यांना योग्य वाटले व तेथे ते त्यांचा नित्यक्रम त्यांनी सुरू केला. स्वामी शिवानंद यांनी त्यांना भगवी वस्त्रे व पूर्ण चैतन्य हे नामाभिधान दिलं आणि तेव्हापासून ते पूर्ण चैतन्य महाराज असे नावारूपास आले. त्यांनीच अध्ययन पूर्ण होण्यासाठी, शिवानंद स्वामींनीच त्यांचं पूर्ण अध्ययन होण्यासाठी खूप मदत केली. स्वामी शिवानंद यांच्या सांगण्यावरून घरी पत्र पाठवून मी सुखरूप आहे व ऋषिकेश येथे शिवानंद स्वामींच्या स्वर्ग आश्रमात राहत आहे असं त्यांनी घरी कळवलं. पुढील अध्ययन जोमाने सुरू झालं. स्वामी शिवानंद हे पितृमातृ वात्सल्याचं छत्रच होतं व त्या छायेतच त्यांचा विद्यावृक्ष फुललेला होता. कानांद, पाणिनी यज्ञ, सर्व शास्त्रोक्त कारण, ज्ञानशास्त्र, लघुकौमुदी. त्यावेळेस स्वामी विवेकानंद सरस्वती हे केरळी सहाध्यायी होते. अनेक संकटे येत होते पण शिक्षण थांबवले नाही. कारण कोणतंही कर्म करायचं म्हटलं की काही ना काही अडचणी ह्या येतातच. पण महाराजांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्याने गुरुसेवा गुरुसेवा आणि आपलं गुरुशिक्षण हेच महत्त्वाचं ठेवलं. त्याच्यात ते म्हणतायत, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. म्हणजे गुरूंना नित्य अभिवादनशील असणाऱ्यांचे, वृद्धांची सेवा करणाऱ्यांचे आयुष्य, विद्या, यश, बल हे वृद्धिंगत होत असतं. या न्यायाने महाराजांनी मनोभावे गुरुजनांची सेवा केली. शिवानंद स्वामींचा व 6 अध्यायांचा स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, पाणी भरणे, पूजेची तयारी करणे इत्यादी कामे ते आनंदाने करत असत आणि एक दिवस त्यांनी उच्च शिक्षणाची इच्छा त्यांनी शिवानंद स्वामींजवळ व्यक्त केली. तेव्हा शिवानंद स्वामींनी स्वतः त्यांना पुस्तके विकत आणून दिली व काशीचे सुप्रसिद्ध मीमांसाचार्य महामहोपाध्याय श्री चिन्नस्वामी व जयेंद्रपुरी मंडलेश्वर यांच्याकडे शिक्षण सुरू झाले. व्याकरण प्रथमा या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्कृत साहित्य, इतिहास, संस्कृत सुकवी समीक्षा, भारतीय दर्शन, काशीचे पांडित्य परंपरा असे अनेक काव्यांचा त्यांनी अभ्यास केला. नंतर अहमदाबाद येथे अध्ययनासाठी गेले. तिथे दशोपनिषदे, व्याकरण मध्यमा, काव्य प्रथमा, श्रीमद भागवत शास्त्राध्याय असं करून या परीक्षेत देखील प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. काव्य अध्ययन करणाऱ्या कुलगुरूंनी एकदा या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी विद्याधानाम धनम ही समस्या ठेवली. आणि काय आश्चर्य बघा, सर्व विद्यार्थी अनेक जण प्रयत्न करीत होते परंतु त्यांना काही जमलं नाही, कोणालाच काही जमलं. आणि महाराजांनी ती समस्या सोडवली.
नष्टात अद्युत्यम धन, म्हणजे तर्क नाही, धर्मशास्त्र रचना नाही, वाक चापल्य नाही, चित्र रेखाटणे नाही किंवा पुराण पठण देखील नाही. वेदांत विद्येच्या अभावामुळे, अभाव म्हणजे छाया, वेदेच्या छायामुळे, वेदविद्येच्या छायेमुळे अनित्य असलेले हे जगत सत्य भासले. ती सज्जनांनी सांगितलेली विद्या हेच धन होय असं महाराजांनी एक याच्यात सोडवलं. आणि दुसऱ्या याच्यात त्यांनी म्हटलं आहे, दानेर नंदती की सिद्धित्र सुमते सत्यम वंदे त्वम हि मां. म्हणजे हे बुद्धिमान माणसा, दिल्याने काय वाटते ते तूच मला खरोखर सांग. स्वर्गात कोणाची किती देव कीर्ती नेहमी गात असतो. स्वर्गामध्ये कोणाची कीर्ती देव नेहमी किती गात असतो. जगात काय राखल्याने काय नष्ट होते व काय परत मिळते हे जाणण्यासाठी शहाणे म्हणतात, विद्या बुधानां धनम, म्हणजे विद्या हे शहाण्याचे धन आहे असं म्हटलेलं आहे. आणि महाराजांनी सुद्धा विद्या तर घेतली, पण त्याच्याच बरोबर त्यांनी उज्जैन येथे चातुर्मास व्यथित करत असताना मुकांबिका देवीचे 3 स्वरूप आहेत असं मंदिर आहे. तर त्या देवीचे 3 स्वरूप असतात. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक खोली आहे. अनेक तपस्वी साधकांनी त्या खोलीमध्ये तप केलेलं आहे आणि त्यामुळे ती खोली सिद्ध झालेली आहे. आणि त्या खोलीमध्ये महाराजांना त्यांची तपश्चर्या करायची होती. आणि त्या खोलीचं भाडं काय होतं माहिती आहे? एका तासासाठी 5 रुपये. त्या वेळेचे बरं का, आत्ताचे नाही. म्हणजे आत्ताचा जर विचार केला तर ते माझ्या मते 500 रुपये तर सहज होते. असा त्यावेळी त्या खोलीचा चार्ज होता. आणि त्या खोलीमध्ये उज्जैनला महाराजांनी तपश्चर्या केलेली आहे आणि ती सुद्धा 4 महिने. म्हणजे त्यांचं खरंच किती तपोनिष्ठ व्यक्ती होते म्हणून त्यांना ती खोली मिळाली. आणि शिवाय त्या खोलीत तपाचरण करत असताना एक दिवस त्यांच्या स्वप्नामध्ये ललितांबेचे स्वरूप असलेली ते त्रिशती नामांकित स्तोत्र ते लिहित असताना स्वप्नात हरित वस्त्र धारण केलेली देवीने दर्शन दिले. आणि हातात पाणी देऊन देवी म्हणाली महाराजांना की हे पाणी घ्या आणि संकल्प सोडा. आणि असं म्हणतात महाराजांना त्या क्षणी जाग आली. पण पुढचा संकल्प काय हे महाराजांना सांगायचं राहून गेलं. पण मनोमनी महाराजांनी ते हेरलं आणि त्यांनी सांगितलं की भगवतीची भक्ती आता मला करायची आहे असा संकेत मला त्या भगवतीने दिलेला आहे. आणि त्या देवीचं रूप त्यांनी आपल्या नयनात साठवून ठेवलं. आणि तेव्हापासून ते भगवतीची अगदी नित्याने सेवा करू लागले. आणि त्या त्रिशती नाम जे लिहित होते ते त्या देवीला त्यांनी अर्पण केलं. आणि तेव्हापासून त्या त्रिशती नामानेच ते देवीला कुंकुमार्जन करू लागले. आणि अद्याप येथे देखील अनेक त्यांचे भक्त मंडळी येतात आणि नवरात्रामध्ये 10 दिवस राहून देवीची भक्ती करतात. त्याच्यामध्ये ओजासाहेब आहे, नंतर शहासाहेब आहे. हे अनेक मंडळी येतात आणि त्यांच्या सेवा करत असतात आणि कुंकुमार्जन देखील करतात. आणि ही सेवा आज तागायत चालू आहे. आणि तेव्हापासून ही जी सेवा करतायत ती सेवा तर हे लोक करतच होत आहेत. आणि त्यांचे पुतणे देखील तिकडे त्यांच्या गावी ते देखील करतात. महाराजांना अनेक अडचणी येत होत्या, परंतु त्यांनी शिक्षण थांबवलं नाही. नंतर त्यांनी मद्रास, त्रावणकोर, कोचीन, कलकत्ता, नेपाळ, तिरुपती येथे विविध तपश्चर्या केल्या. परंतु शांतता पाहिजे तेवढी त्यांना मिळत नव्हती. आणि पूर्वजन्मीचं काहीतरी ऋणानुबंध असावे म्हणून त्यांनी 1945 साली त्र्यंबकेश्वरला परत ते आले. आणि
2 दिवस त्यांनी मामासाहेब अकोलकर यांच्या घरी ते राहिले. नंतर सीतारामांच्या झोपडीत 4 महिने ते राहिले. आणि नंतर परशुराम मंदिर पाचाळीमध्ये राम मंदिर आणि राम मंदिरच्या थोडंसं पुढे गेलं की परशुराम मंदिर आहे. त्या परशुराम मंदिरामध्ये ते राहिले. आणि परशुराम मंदिरात राहत असताना परशुराम कल्पसूत्र या ग्रंथाचे करते परशुराम यांचं उपासनेला त्यांना चांगलं सहाय्य झालं. व्याकरणाचार्य पंडित श्री नथुशास्त्री पाटणकर आजोबा यांच्याशी त्यांची छान मैत्री झाली आणि दृढ स्नेह बंधन झाले. गावामध्ये अनेक जण त्यांच्या ओळखीचे झाले. तसेच माझे सासरे यांची त्यांच्याशी छान ओळख झाली. आणि माझ्या सासऱ्यांचं देखील संस्कृत चांगलं असल्याने त्या दोघांच्या संस्कृतमध्ये आणि त्या आजोबांशी पाटणकर आजोबांशी देखील संस्कृतमध्ये त्यांच्या चर्चा होत असायच्या. अनेक घनपाठी वैदिक ब्राह्मण मंडळी त्यांना भेटले. पण काय व्हायचं, हे मंदिर गावात असल्याने त्यांच्या उपासनेमध्ये त्यांना व्यत्यय येतोय असं जाणवायला लागलं. आणि त्यांनी गावाबाहेर 1 किलोमीटर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेलं ब्रह्मा सावित्री मंदिर त्यांनी त्यांच्या तपश्चर्येसाठी म्हणून निवडलं. आणि महाराज ब्रह्मा सावित्री मंदिरात गेले. तेथे ब्रह्मा सावित्रीची पूजा करायची. नंतर त्यांना नित्य नियमित त्यांची दिनचर्या सुरू झाली. खरं म्हटलं तर हे खूप गावाच्या बाहेरच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे गावातली वर्दळ तशी कमी होती. आणि महाराज जेव्हा तिथे राहत होते तेव्हा ते पहाटे 3 वाजता उठायचे. उषावर्त कुंडावर स्नान संध्या करून त्र्यंबकेश्वराचं नंतर नीलपर्वतच्या 365 पायऱ्या चढून उतरून निलांबिका देवीचे ते दर्शन घ्यायचे. नंतर निवृत्तीनाथांचं दर्शन घ्यायचं. असं त्यांचा रोजचा दिनक्रम होता. आणि हे किमान 5 ते 6 किलोमीटर सहज माझ्या मते होत असावं. एवढं सगळं करून ते मंदिरात यायचे. त्यांचे ब्रह्मसावित्रीची पूजा व्हायची. नित्यनियमाचे त्यांचे तेथील विधी व्हायचे. आणि महाराज फक्त फलाहार घ्यायचे. कारण अन्न मिळण्याची म्हणजे तेव्हा त्यांना काही खाण्यासाठी मिळेल अशी काही सुविधा तिथे नव्हती. कोणी एखादी स्त्री जर त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली आणि तिने सावित्रीची ओटी भरायची म्हणून मुठभर तांदूळ जर ठेवले तर त्यातच त्यांचं भागायचं. त्यांनी ते कोणाकडे काहीही मागायचे नाही. जे कोण देतील ते घ्यायचे. किंवा काही वेळा पाण्यावर देखील त्यांनी दिवस काढलेले आहेत. पण कुणाजवळ त्यांनी कधीही कशाचीही मागणी केली नाही. आणि जो कोणी येईल त्यांच्याशी अगदी प्रेमाने वागत असत, प्रेमाने बोलत असत. असे हे महाराज हळूहळू ग्रामस्थ मंडळींचा त्यांच्याशी परिचय वाढला आणि भोजनाची व्यवस्था होऊ लागली. 1949 साली प्राजापत्य व्रत करून पुरश्चरणास प्रारंभ केला. या व्रतात 100 सप्तशतीचे पाठ त्यांनी स्वतः केले. आणि आत्मशुद्धीसाठी प्रायश्चित्त म्हणून गायत्री पुरश्चरण देखील त्यांनी स्वतः केलं. रोज 2 ते 2.5 हजार जप ते करीत असत. जपानंतर त्यांचं मौन असायचं. आणि हा जप साधारण 5 ते 6 तास चालायचा, अखंड चालू असायचा. 2 वर्ष या पुरश्चरणास त्यांना लागले. पण नैमित्तिक कर्मात मात्र कधीही खंड नव्हता. म्हणजे हे कार्य सुरू केलंय तर त्र्यंबकेश्वराचं दर्शन कधी चुकलंय किंवा निलांबिकेचं दर्शन कधी चुकलंय असं कधी झालं नाही. ते नित्यनियमाने चालत असे. महाराज माझ्या मते 2-3 तासच ते झोप घेत असावे. कारण दिवसाचं त्यांचा जपजाप्य झालं की रात्रीची आरती व्हायची. रात्रीची आरती झाल्यानंतर 9, 9:30, 10 दिवसातनं एकदाच ते जेवण करायचं. दिवसभर त्यांचा फलाहार असायचा. दूध किंवा फळं एवढंच त्यांचं खाणं असायचं. आणि रात्री ते स्वतः स्वयंपाक करून, एक प्रामुख्याने सांगायचं झालं तर सुरेशजी काका वाडेकर यांच्याशी हे चांगली त्यांची सेवा करायचे. त्यांनी केलेला स्वयंपाक सोहळ्यात करायचे आणि त्यांनी केलेला स्वयंपाक ते आणि महाराज असे दोघं मिळून जेवायचे. रात्री 9 वाजता वगैरे जेवण झालं की
की 2 तास त्यांचं संस्कृत पुस्तकं पठण असायचं आणि त्यानंतर झोपले की परत 3 वाजता उठणं असा त्यांचा दिनक्रम होता. आणि हे सगळं चालू असताना एक दिवस ते जप करत असताना एक खारवाला शेठ म्हणून आहे, ते भगवानदास खारवाला म्हणून शेठ आहेत, ते त्र्यंबकेश्वरी आले होते आणि त्यांनी ब्रह्मगिरीचे दर्शन घ्यायचे म्हणून ते ब्रह्मगिरी पायऱ्या चढायला लागले. तर त्यांना त्या पायथ्याशीच असलेलं मंदिर त्यांना दिसलं. ते मंदिरात आतमध्ये गेले तर त्यांनी पाहिलं महाराजांचा जप चालू आहे. त्यांना वाटलं व्यत्यय नको म्हणून ते ब्रह्मगिरी चढायला गेले आणि ब्रह्मगिरी चढून यायला साधारणपणे 5-6 तास लागतातच. आणि येताना परत ते ब्रह्मसावित्री मंदिरात गेले, पण तरी सुद्धा महाराजांचा जप चालूच होता. आणि महाराजांनी हे पाहिलं की कोणीतरी बाहेर येऊन बसले. तर मग ते बाहेर आले, त्यांच्याशी बोलले आणि त्यांना म्हणाले, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही अशा अशा वेळेमध्ये या. आणि ते खारवाला शेठ दुसऱ्या दिवशी महाराजांना भेटायला आले. भेटायला आल्यानंतर त्यांची खूप चर्चा झाली आणि त्यांचं इतकं निस्सीम प्रेम त्यांच्यावर जडलं की अनेक वर्ष ते महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा तर अशी गंमत झाली की जेव्हा महाराज नीलपर्वतहून येत होते तेव्हा ते खारवाला शेठ गाडीमधून येत होते आणि गाडीतून येत असताना चक्क त्यांनी गाडीतनं खाली उतरले आणि खाली पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चिखल होता रोडवर. अक्षरशः साष्टांग नमस्कार त्यांनी घातला. म्हणजे याच्यावरनं गुरुनिष्ठा किती आहे आणि त्या गुरूंना देखील किती भगवत प्राप्ती आहे हे कळतं की जे मनुष्य खाली चिखल आणि आपण ज्या चिखलाचा किंवा आपले कपडे खराब होतील याचा विचार न करता साष्टांग नमस्कार घालावा म्हणजे खरंच अशा या भक्ताला मी सुद्धा वंदन करते. आणि या भक्तांनी वंदन करून महाराज चालत, ते म्हणाले गाडीत नाही छे गाडीत बसलं. ते चालत ब्रह्मसावित्री आले आणि ब्रह्मसावित्री आल्यानंतर त्यांचं यथोचित छान व्यवस्थित स्वागत करून त्यांचं बोलणं उठणं बसणं झालं. आणि तेव्हा महाराजांचं पुरस्चरण हे संपायला आलं होतं आणि त्याची सांगता करायची. आणि ही सांगता आता कशी करायची बरं, कारण महाराजांच्या जवळ फक्त 15 ते 20 रुपये शिल्लक होते आणि कोणत्याही पुरस्चरण किंवा कोणताही यज्ञ करायचा झालं तर त्याची 5 अंगे असतात: जप, होम, स्नान, तर्पण आणि विप्रपूजन. आणि त्याचं तद्दशांश गोष्टी करायच्या असतात आणि ह्या करायला किमान खर्च त्या वेळेच्या काळचा 400 ते 500 रुपये खर्च येणार होता. पण महाराजांनी एक शब्दही बोलून त्यांना दाखवला. उलट त्या खारवाला शेठ जे आहे, खारवाला शेठ, त्यांनीच महाराजांच्या तिथे पाटावर 500 रुपये दक्षिणा त्यावेळी ठेवली. म्हणजे ही खरंच भगवतीचीच कृपा म्हणावी की महाराज चिंतित असताना अचानकपणे ते शेठ यावे आणि त्यांनी 500 रुपये दक्षिणा द्यावी आणि महाराजांना अत्यानंद आनंद झाला. आणि पुढील 8-10 दिवसातच त्यांनी ते यज्ञाची सांगता करायची ठरवली. आणि ती सांगता कशी केली हो, एका मोठ्या पिंपामध्ये मध, तूप आणि साखर साठवली आणि या त्रिमधुरामध्ये पलाश पुष्प बुडवून 90,000 वेळा हवन केलं आणि 90 ब्राह्मणांना जेवायला सांगून त्यांची यथाशास्त्र पूजन करून स्वादिष्ट भोजन दिले व त्यावेळी 1-1 रुपया भोजन दक्षिणा दिली. अहो, त्यावेळेचा यज्ञाचा चर्चा जवळजवळ महिनाभर त्र्यंबकेश्वरात होत होती की न भूतो न भविष्यती असा तो यज्ञ झाला होता. आणि खरंच त्र्यंबकमध्ये सगळेजण म्हणतात की त्र्यंबकमध्ये हा पहिला यज्ञ झाला होता. इतका छान यज्ञ पार पडला. आणि या यज्ञामध्ये अनेक त्र्यंबकेश्वरचे अनेक वैदिक ब्राह्मण होते, तसेच बाहेरगावचे देखील ब्राह्मण मंडळी आलेले होते. आणि त्यावेळी गावातील वेदमूर्ती नथुशास्त्री पाटणकर आजोबा, दादाशास्त्री पाटणकर आजोबा
आणि हे मी जे नावं घेतली ते सगळे वेदमूर्ती वेदपंडित होते बरं का, म्हणजे अतिशय हुशार असे हे ब्राह्मण मंडळी होते. प्रभाकर शास्त्री पाटणकर आजोबा, श्रीधर शास्त्री पाटणकर आजोबा, माझे सासरे आप्पाशास्त्री कळमकर, दाजी फडके, रत्नाकर काका घैसास, भाऊ काका घैसास, दिगंबर काका फडके, आप्पाशास्त्री अण्णाशास्त्री सरडे, दत्ता काका फडके, पुरुषोत्तम काका देवडीकर आणि बाळ काका अग्निहोत्री, अण्णा निखाडे आजोबा, बाळकृष्ण काका दीक्षित, बाबूराव काका धारणे, सुरेश काका वाडेकर, अंबादास काका महाजन आणि महाराजांचे पुतणे दामोदर दादा हे सुद्धा मदत करीत असत. आणि त्यावेळी त्यांचे पूर्ण शिष्य मंडळी हजर असायचे बरं का. भरपूर शिष्य त्यांचे झाले होते. त्यातलेच मला जे माहितीतले आहे देवीदासजी पुतळा काका, नंतर श्रीरामजी पिंगळे काका, ओझाजी साहेब, नंतर पाचाळीतले पुतळा काका, असे हे अनेक मंडळी त्यावेळी हजर असायचे. आणि कुठलाही यज्ञ होईल त्या यज्ञामध्ये प्रत्येकजण हजर असायचं. आणि महाराज सुद्धा अगदी आवर्जून प्रत्येकांना आमंत्रण करून बोलवून घ्यायचे. आणि हा यज्ञ त्या यज्ञात इतका सुंदर असा व्हायचा की त्या यज्ञामध्ये मंत्रघोषाच्या आवाजामध्ये अवघी त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमून जायची. म्हणजे हा यज्ञ त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मासावित्री मंदिरात व्हायचा, पण अख्खं त्र्यंबक गाव तिथे उपस्थित असायचं. लहान थोर मोठ्यांपासून जसा जसा वेळ मिळेल तसं तसं तेथे जायचे आणि आनंद घ्यायचे. असे हे महाराजांनी अनेक तिथे यज्ञ केलेले आहेत. आणि हे यज्ञ करत असतानाच तिथे महाराजांसाठी जे भाविक यायचे ते काही दूध घेऊन यायचे. आहे दादा एक मला आठवत आहे, कारण मी सुद्धा अनेक वेळा तिथे गेलेली आहे. माझं लग्न झाल्यानंतर माझे लग्न जेव्हा झाले तेव्हा मी पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरमध्ये जेव्हा आले तेव्हा खरं तर मला ह्या पावसाची अजिबात सवय नव्हती. जून महिन्यामध्ये माझं लग्न झालं आणि तेव्हा पावसाळा सुरूच होता. माझ्या सासूबाई, माझे सासरे, माझे यजमान हे फुलं घेऊन नित्य नेमाने जायचे. आणि एकदा जोशी काका सुद्धा फुलं घेऊन यायचे. आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये खरं म्हटलं तर त्र्यंबक ही देवदेवतांची नगरी आहेच आहे, पण ह्या नगरीला सृष्टी सौंदर्य देखील अतिशय छान लाभले आहे. ब्रह्मगिरींच्या डोंगरावरून अगदी पावसाळ्यामध्ये धबधबे वाहत असतात आणि धरणी मातेने जसं काही हिरवा शालू नेसून अनेक प्रकारचे विविध आकारातील मोत्याचे दागिने घातलेले आहेत, अशी ती धरणी माता. आणि हे निसर्गरम्य नयनदृश्य बघण्यासाठी मला सुद्धा खूप आवडायला लागलं. आणि मी बहुतेक वेळा फुलं घेऊन जायचे. आणि हे फुलं घेऊन जाताना सकाळी 8:30 वाजता आरती असायची. आणि महाराज आरती झाल्यानंतर आरतीचं पाणी शिंपडायचे. आणि प्रत्येक जो कोण भक्त तिथे आलेला असेल त्यांना पितळेच्या कपामधून दूध किंवा चहा द्यायचे. त्या दुधाची आणि त्या चहाची इतकी नाविन्यपूर्ण चव होती की अजूनही खरंच आठवते. आणि प्रसाद देखील ते शिंगाड्याचा शिरा स्वतः करायचे. आणि त्या शिंगाड्याच्या शिरावर केळाचे काप असायचे. अगदी विशिष्ट चव त्या प्रसादाला होती. कित्येक वेळा आम्ही आता तो करून पाहिला, पण खरंच महाराज ते महाराज, म्हणूनच त्यांना महाराज म्हणतात. आणि ह्या महाराजांचा चव घ्यायला किंवा तो प्रसाद घेण्यासाठी लांब लांबून भक्त मंडळी येत असत. असे हे महाराज त्रिकाल स्नान संध्या करायचे. दर्शन त्यांचे असायचे. आणि दुपारच्या वेळेत अतिथींबरोबर चर्चा व विद्यार्थ्यांना अध्यापन देखील ते करायचे बरं का. हे विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी तेथे यायचे. आणि माझ्या यजमानांना देखील त्यांनी नवर्ण यंत्राचा अनुग्रह दिलेला आहे. असे अनेक मुळे शास्त्री काका आहेत, त्यांचे मुलगा देखील वेदाध्ययन करण्यासाठी तेथे यायचे, काव्य शिकण्यासाठी यायचे.
आणि हेच करत असताना साधना त्यांनी सोडलेली नाही आहे बरं का. म्हणजे टाइमपास केला आहे आणि आपल्या क्रमेमध्ये त्यांनी कधी खंड पाडलाय असं नाही. साधना तपश्चर्या हे महाराजांचा जीवनाचा आत्मा होता. साधना म्हणजे शक्ती मात्रांची आराधना होय. सर्व सिद्धी या शक्ती सापेक्ष आहेत असं ते म्हणायचे. शिव, विष्णू, गणेश, सूर्य किंवा अन्य देवतेंची उपासना म्हणजे शक्तीचीच उपासना होय. त्याचबरोबर 18 पुराणांचं पारायण करणं आणि प्रत्येक दिवशी वाचलेल्या अध्यायाचा सारांश संस्कृतमध्ये लिहून ठेवत असत. तपाचरण करीत असताना दुग्ध फलाहार घेत असत. ईश्वरी संकेत देवी भागवत पठणाचा त्यांना मिळाला. ईडरचे राजे श्री अमरसिंहजी यांनी 24 लक्ष गायत्री पुरस्चरण त्यांच्याकडून करून घेतले. एखादे काम हाती जर त्यांनी घेतले ना तर ते कितीही कष्ट पडो ते पूर्ण स्वतः करायचे आणि ते त्यात निर्धार ठेवायचे. पुरस्चरण करीत असताना, साधना करीत असताना त्यांनी अनेक यात्रा त्यांनी केली आणि त्या यात्रेबरोबर सुरेशजी वाडेकर काका त्यांच्याबरोबर असायचे. गंगोत्री, जमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ येथेही ते गेले आणि तेथे सुद्धा त्यांनी अनेक पुरस्चरण केले. 18 पर्वाचे महाभारत पुरायण, हरिवंश पुरायण, नंतर पंचायतन याग, 4 वेदांचे पारायण असं त्यांनी केलं आणि त्यांची सांगता ह्या पंचायतन यागाने त्यांनी केली बरं का. त्या सांगतेच्या वेळी पंचायतन याग जेव्हा केला तेव्हा मध, गाईचे तूप, आमरस, इक्षुरस म्हणजे उसाचा रस अशा द्रव्यांचा अभिषेकासाठी त्यांनी वापर केला. रोज 7 दिवस 400 ते 500 लोक भोजनासाठी असायचे. त्यावेळी त्यांनी ब्राह्मणांना सुवर्ण दक्षिणा व स्वादिष्ट भोजन असं दिलं होतं व जेवताना यथेच्छ शुद्ध तुपाची ते वाढत असत. म्हणजे कैक दिवस ब्रह्मसावित्रीचं तूप का अशी चर्चा देखील व्हायची, कारण ते ब्राह्मणांना वाटी वाटी तूप प्यायला द्यायचे. इतकं त्याचं निष्ठा त्या ब्राह्मणांवर होती आणि प्रेमही तितकंच होतं. सगळ्यांना ते स्वतः आग्रहाने वाढत असत. महाराजांनी त्याच वेळी भवनाटकम हे काव्यपुस्तक लिहिलं आणि हे भवनाटकम प्रथम लेखन प्रभाकर शास्त्री पाटणकर यांनी केलं. म्हणजे कच्चं लेखन आपण जे म्हणतो ते त्यांनी केलं. शिवाय कदानुशतकम स्तोत्र, ललिता त्रिशती स्तोत्र, विघ्नराज स्तव स्तोत्र, आशुतोषाष्टकम स्तोत्र, सुभका अष्टकम, त्र्यंबक स्तोत्र, मीनाक्षी स्तोत्र असे अनेक स्तोत्र महाराजांनी लिहिली. अनेक यज्ञयाग केले. कलियुगामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ 1992 साली करून 6 दाम्पत्यांना पुत्रप्राप्ती झाली ना त्यामुळे. आणि अतिरुद्र केला. शिवाय सप्तशती पाठाचा होम हवन, सहस्रचंडी, शतचंडी, गणेश याग असे अनेक यज्ञयाग केले. आणि ह्या यागासाठी मगाशी जेवढे जे सांगितले ब्राह्मण ते सगळेच ब्राह्मण असायचे आणि हे सगळे वैदिक पंडित असे होते, घनपाठी होते. शिवाय काशीहून देखील ब्राह्मण यायचे. म्हणजे विविध गावावरनं देखील ब्राह्मण या यज्ञासाठी येत असायचे. यथासांग हा यज्ञ ते पार पाडायचे. प्रत्येक गोष्टीवर महाराजांचं अगदी बारीक लक्ष असायचं. एकदा माझे मिस्टर, माझे यजमान पाठ करत होते. तर पाठ करत असताना निरांजनामध्ये तूप घातलं होतं आणि यांचा पाठ केवळ 10 ते 15 मिनिटांचा शिल्लक होता आणि यांनी तूप टाकलं. महाराजांचं लक्ष त्या तुपाकडे होतं, कारण ते निरांजन किमान 1 ते 2 तास चाललं असतं.
म्हणजे त्यांचं काटकसरपणा हा सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. म्हणजे महाराजांचं हे देखील लक्ष असायचं की कुठलीही गोष्ट जी आहे ती एक्स्ट्रा खर्च म्हणजे अनावश्यक खर्च झाली नाही पाहिजे. म्हणजे हे शिक्षण सुद्धा त्यांच्याकडनं घेण्यासाठी म्हणजे बारीक बारीक गोष्टी त्यांच्या निदर्शनात ते आणून द्यायचे आणि कोणत्या गोष्टीला किती वेळ लागेल हे देखील ते सांगायचे. इतकं ज्ञान त्यांना होतं. आणि हे केवळ त्यांनी अगदी गरिबीतून म्हणजे महाराजांनी पाण्यावर दिवस काढलेले आहेत याच्यावरनं लक्षात येतं की त्यांनी कसं आणि काय जीवन काढलेलं आहे. या महाराजांचं जेव्हा यज्ञयाग चालू असायचे तेव्हा ते सवाष्ण ब्राह्मण बटू कुमारिका असं यांना पाटावर बसून यथोचित त्यांचा आदर सत्कार करायचे, त्यांची पूजन करायचे आणि ते देखील आत्मीयतेने करायचे बरं का. कुठल्याही गोष्टीची कमतरता ते ठेवीत नसत. अतिशय प्रेमाने आणि शांतपणे सगळी गोष्ट ते करत असत. सोहळं त्यांचं खूप असायचं. स्त्रिया त्यांना लांबूनच दर्शन त्यांचं स्त्रिया घ्यायचे आणि त्यांना कोणी भेटण्यासाठी जर आले ना तर एखादा बोलणारा जो आहे तो मनातच विचार करत असायचा. तेव्हा महाराजांच्या त्यांच्या चेहरा शैली बघून त्यांच्या लक्षात यायचं की यांच्या मनात काहीतरी विचार चालू आहे आणि ते ओळखायचे देखील. कारण एकदा एक जोडपे आले होते आणि मुलीचं लग्न ठरत नाहीये आणि महाराजांचे हे कसं बोलायचं. कारण त्या मुलीला ते बघून जायचे. त्या मुलीचं वय 30 ते 35 वर्ष होत आलेलं होतं. त्या मुलीला बघून जायचे पण पुढचा निरोपच काही यायचा नाही. आणि असं होत असताना ते खूप चिंताग्रस्त होते आणि हे महाराजांशी कसं बोलावं. तेव्हा महाराजांनी स्वतःहून ओळखलं आणि ते म्हणाले की तुमच्या मनात जो काही विचार चालू आहे ना तो थांबवा. कारण तुमच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे. घरी निरोप तसा आलेला आहे. तुम्ही आता लग्नाच्या तयारीला लागा. त्या जोडप्याला खूप आनंद झाला आणि ते खरंच घरी गेले आणि बघितलं तर खरंच घरी पत्र आलेलं होतं आणि मुलीचं लग्न ठरलेलं होतं. आणि त्यांना अत्यानंद झाला. आणखीन एक दुसरी अशीच गोष्ट म्हणजे मला पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी महाराजांनी 2 प्रकारच्या गोळ्या दिल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की या गोळ्या जिऱ्याच्या पाण्याबरोबर घ्यायच्या आणि सकाळी अनवश्या पोटी त्या गोळ्या घ्यायच्या. तसं मी पूर्ण 9 महिने केलं. हां आणि गर्भरक्षणार्थ त्या गोळ्या होत्या आणि ह्या गोळ्या मी त्या कायम घेत होते आणि खरंच अगदी 10व्या मिनिटामध्ये माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि मला जेव्हा मुलगी झाली तेव्हा माझ्या सासूबाई सांगायला गेल्या की मुलगी झालं असं म्हणून. तेव्हा महाराजांनी स्वतःच ओळखलं आणि ते आमच्या सासूबाईंना म्हणाले की शुक्रवारची भगवती तुमच्या घरी आलेली आहे. आणि हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. असंच मुंबईच्या एक सेठजींच्या पत्नीला गर्भवती असताना कावीळ झाली होती आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी उपयोग होणार नाही असं सांगितलं आणि मग त्यांनी त्र्यंबकेश्वरी ते आले आणि महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की त्यांना 3 दिवस तुम्ही येथेच ठेवा आणि आरतीला येत जा. आणि आरतीचं पाणी त्यांनी शिंपडलं आणि शिवाय तीर्थ अंगारा रोज ते द्यायचे. अभिमंत्रित केलेला तीर्थ अंगारा ते द्यायचे. आणि खरंच आश्चर्य वाटेल पण त्या गर्भवती महिलेची 3 दिवसात कावीळ पळून गेले. म्हणजे इतकं श्रेष्ठत्व त्या महाराजांचं होतं. असेच एक नाशिकचे अष्टपुत्र यांच्या मुलाला स्कूटरवरून अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर नाशिकच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल आणि ते मुंबईलाच होईल. पण त्यांच्या मातोश्रींनी सांगितलं की आपण त्र्यंबकेश्वरी जाऊ आणि महाराजांचं दर्शन घेऊ. ते त्र्यंबकेश्वरी आले. महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना सांगितलं. महाराजांनी त्यांना तीर्थ अंगारा दिला व त्यांना म्हणाले की खरंच एक ऑपरेशन करावं लागेल, तुम्ही मुंबईला जा. आणि महाराजांनी त्यांना मुंबईला पाठवलं. मुंबईला ऑपरेशन झालं आणि 1 महिन्यानंतर ते परत महाराजांकडे आले आणि
आणि त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुमचा मुलगा कायमचा अधूपंगू होईल. तेव्हा त्यांच्या मातृंना खूप काळजी वाटू लागली आणि ते त्र्यंबकेश्वरला आले. आणि त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर त्यांनी महाराजांना सांगितलं. तेव्हा महाराजांनी सांगितलं काळजी करू नका, रोज त्यांना तीर्थ मिश्रित अंगारा दे आणि त्यांच्या अंगावर पूजेचं पाणी शिंपडत असत. शिवाय एक आयुर्वेदिक तेल होतं, ते तेल त्यांना मॉलिश करण्यासाठी दिलं आणि महिनाभरात ते व्यक्ती चालायला लागले. अजूनही ते नाशिकमध्ये व्यवस्थित आहेत. असाच एक अनुभव त्र्यंबकेश्वरचे दोघा जणांना टायफॉइड आलेला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की काही खरं नाही आहे, आता याच्यावर मी काही इलाज करू शकत नाही. तेव्हा त्यांनी महाराजांकडे त्यांना घेऊन गेले दोघांनाही आणि त्यांनी त्यांना असाच तीर्थ अंगारा देऊन त्या दोघांनाही बरं केलं आणि अजूनही ते त्र्यंबकमध्ये व्यवस्थित आहेत. असे अनेक अनुभव आहेत. गुजरातचे एक जोडपे होते, त्यांना 2 मुली होत्या आणि त्यांना सुद्धा मुलासाठी त्यांना महाराजांशी बोलायचं होतं. तेव्हा महाराज स्वतःच म्हणाले की मनात काही विचार करू नका, जे काही तुमच्या मनात चाललेलं आहे ते काही दिवसातच संपुष्टात येईल, काही दिवसातच सिद्ध होईल आणि तुम्हाला छानसा असा पुत्ररत्न होईल. आणि खरंच काही दिवसाने त्यांना मुलगा झाला. त्या दाम्पत्यांना अतिशय आनंद झाला. अशा ह्या महाराज अनेकांचे अनेक अनुभव आहेत. येथे वर्णन केलं तर खूप वेळ होईल. जे अगदीच मला जे आठवत आहेत ते मी सांगितले. आणि असे हे महाराज अनेक काही त्यांची यज्ञयाग त्यांनी ते केलेलेच होते. आणि अशाच एका यज्ञयागासाठी ते त्र्यंबकेश्वरहून ब्राह्मण घेऊन चाललेले होते. आता रेल्वेमध्ये बसले. ती रेल्वे एक्सप्रेस रेल्वे होती आणि एक्सप्रेस रेल्वे कुठेही थांबत नाही. संध्याकाळच्या वेळी त्यांची संध्येची वेळ झाली आणि सगळे जण म्हणत होते की आपण आता ज्या स्थानावर त्यांना जायचं आहे त्या स्थानावर जाऊन आपण संध्या करू. पण महाराजांनी मनात ठरवलं होतं की आपण ठरलेल्या वेळी, त्यांचा नित्यक्रम कधी तुटलेला नसतो, त्यांनी स्वतः ठरवलेलं होतं की आपण संध्या करायची आहे. आणि खरंच काय आश्चर्य, एका स्थानकावर अचानकपणे रेल्वे थांबली आणि त्या रेल्वे थांबल्यानंतर महाराज खाली उतरले. बरोबर पाणी होतच आणि बाजूलाच त्यांनी पाय वगैरे धुवून घेतले, आसन मांडलं आणि त्यांची संध्या सुरू झाली. इकडे अनेक मेकॅनिकल येऊन बघत होते की रेल्वेमध्ये काय अडथळा निर्माण झाला आहे, काय इफेक्ट आहे ते बघत होते. त्यांना काहीही सापडत नव्हतं. ते कंटाळले की अरे काही तर दिसत नाहीये, कारण खरंच बिघाड काही नव्हताच. कारण हे महाराजांचं तेवढं तपोबल होतं की त्यांना संध्या करायची होती, म्हणून ती रेल्वे थांबली होती. आणि काय आश्चर्य, महाराजांची संध्या एक अर्धा तासामध्ये त्यांची संध्या झाली आणि शांतपणे ते त्यांच्या जागेवर जाऊन बसले आणि अचानक ती रेल्वे सहज झाली. म्हणजे यावरून महाराजांचं किती सामर्थ्य आहे हे दिसून येतं. म्हणजेच ह्या महाराजांना मी तर अनुभवलेच होतो, पण आजच्या ह्या प्रवचनातून मी तुम्हाला सुद्धा त्यांचे अनुभव दाखवून दिले, सांगितले. आणि या त्र्यंबकेश्वरच्या नभो अंगणामध्ये फुललेला हा चैतन्यचंद्र 81 वर्षात त्यांनी पदार्पण केलं आणि त्यांची सहस्रचंद्र दर्शन शांत या ब्राह्मणांनी, या वेदोपंडितांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. आणि हा नयनरम्य यज्ञ, नयनरम्य सोहळा सगळ्या त्र्यंबकेश्वर नगरीने देखील पाहिला. वार्धक्याचे चाहूल त्यांना लागलीच होती, परंतु त्यांनी कधीही त्यांच्या नित्यनियमामध्ये खंड केलेला नव्हता. आणि अशातच एकदा त्यांना खूप ताप आला. 3 ताप होता. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अंघोळ करू नका, कारण ते कायम गार पाण्यानेच अंघोळ करायचे. आणि अंघोळ त्यांनी केली, सगळी पूजा अर्चा जप तप केलं आणि त्यांना पॅरालिसिसचा थोडासा त्रास झाला.
तेव्हा त्यांच्या शिष्यमंडळींनी त्यांना नाशिक येथे दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. रात्रीची वेळ होती. ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक नर्स त्यांना चेक करायचा म्हणून, त्यांना माहीत नव्हतं की स्त्रियांनी त्यांना हात लावायचा नाही आहे आणि त्यांनी महाराजांना हात लावण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महाराजांचं लक्ष गेलं आणि त्यांनी सलाईकडे जे काही लावलेलं होतं ते सगळं काढून फेकलं आणि ताट चालत ते दरवाजापर्यंत आले. म्हणजे क्षणभर ते विसरून गेले की आपल्याला पॅरालिसिस झालेला आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला आता पॅरालिसिस झालेला आहे. परत ते मागे फिरले आणि कॉटवर येऊन झोपले आणि त्यांच्या शिष्या त्यांनी विनंती केली. त्यावेळेस माझे यजमान देखील बरोबर होते, ओझासाहेब बरोबर होते, अनेक शिष्यमंडळी होते. त्यांना सांगितलं की मी मला विनंती करतो, मला तुम्ही त्र्यंबकेश्वरी माझ्या मंदिरातच न्या. आणि ह्या शिष्यांनी त्यांना मंदिरात आणलं. तेव्हा त्या मंदिरात त्या गादीवर त्यांच्या बसले. त्यांची एक नियोजित जागा होती बसण्याची, त्या जागेवर ते बसले. तेव्हा माझ्या यजमानांनी त्यांना विचारलं, महाराज तुम्ही अनेकांना आतापर्यंत बरं केलं, मग तुम्ही तुमचा जो त्रास आहे तो तुम्ही सहज घालवू शकता. पण ते म्हणाले की अरे मी हा त्रास तर मी घालवू शकेन, पण हा त्रास भोगण्यासाठी मला पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणजे मला हा जन्ममरण पुनरपी जन्मम पुनरपी मरणम आपण जे म्हणतो ते त्यांना नको होतं. आणि महाराजांनी म्हणून हा भोगायचा म्हणून ते त्रास सहन करत राहिले. आणि त्या शिष्यमंडळींनी त्यांना विनंती करून त्यांना केरळमध्ये आयुर्वेदिक उपचारासाठी म्हणून 1 महिनाभर घेऊन गेले. त्यात थोडासा त्यांना आराम पडला. परंतु ते परत त्र्यंबकेश्वरी म्हणून शिष्यांच्या मागे लागले आणि परत ते त्र्यंबकेश्वरी आले. आणि असेच अनेक दिवस गेले. महाराज बसल्या बसल्या का होईना त्यांची दिनचर्या जी होती ती चालूच होती. आणि अशा या महाराजांना आषाढवद्य अमावास्या 1995 साली महाराज भगवती चरणी विलीन झाले. आणि महाराजांनी ठरवलेल्या नियोजित जागेवर या वेदपुरुषांनी, वेदपंडितांनी त्यांना नियोजित जागेवर त्यांना समाधिस्थ केलं आणि वेदमंत्रांच्या घोषात त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांना तिथे समाधी त्यांना दिली. आणि महाराजांची आठवण सर्वांच्या मनात असतेच, ती खरंच कधीच जात नाही. आणि मी सुद्धा या कीर्तन प्रवचन क्षेत्रामध्ये नव्यानेच पदार्पण केलेलं आहे. आणि त्या दिवशी सौ मधुरा पाटणकर या सहजच माझ्या घरी आल्या आणि आमची चर्चा झाली. त्यातनं त्या म्हणाल्या की तुम्हाला ही सेवा करता येईल. आणि अगदी तिमिष मात्र वेळही न घालवता महाराजांचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी त्यांना महाराजांचं नाव सुचवलं. आणि त्या म्हणाल्या की मी कळवते आणि तुम्हाला ही सेवा करता येईल. आणि खरंच या तपस्वी महाराजांचा आशीर्वाद मला या कार्यासाठी मिळतो आहे. आजची ही सेवा केलेली आहे. कारण कसं आहे माहिती का की ही तपश्चर्या, धर्माचरण आणि त्यांची तपोनिष्ठा ह्या त्रिवेणी संगम हा मनुष्य विग्रह धृतवती महातपस्वी महाराजांचा या त्रिपुर सुंदरी ललितांबेला कोटी कोटी प्रणाम करून माझ्या वाणीला मी इथे विराम देते आहे. आणि महाराजांजवळ एकच मागणं मागते आहे की महाराजांनी मला त्यांचा आशीर्वाद द्यावा. आणि त्याच्यासाठी मी एक छोटंसं पद म्हणते आहे. प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा, सहवास तुझा चिखडावा देवा, प्रसाद तव प्रभुचे
त्यांना पुनश्च एकदा मी धन्यवाद देते आणि आपण सगळे श्रोते वर्ग यांनाही मी धन्यवाद देते. आणि आपल्यापर्यंत या फेसबुकच्या माध्यमातून ही सेवा जी पोहोचली ती माझी मुलगी वैद्य समीक्षा कळमकर हिलाही मी धन्यवाद देते. आणि कुठलंही कार्य करायचं झालं, कुठलंही काही काम करायचं झालं तर घरातल्या मंडळींचं सहाय्य पाहिजे असतं. माझे यजमान श्री रामचंद्र कळमकर यांचं देखील मला सहाय्य लाभलं. आणि आपण श्रोते मंडळी यांनी देखील ते शांतपणे माझं जे काय 2-4 शब्द मी महाराजांच्या विषयी बोलले ते ऐकून घेतले. आणि या कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच महाराजांचे पुतणे दामोदर दादा यांनी देखील मला आशीर्वाद दिला. आणि महाराजांचं जे चांदीचं यंत्र जे होतं त्यांनी केलेलं त्या सुवर्णाचं यंत्र, त्या सुवर्णाच्या यंत्राची ते पूजा करण्याची त्यांची खरं तर वेळ झालेली होती. आणि खरंच भगवतीचा आशीर्वाद मला लाभला. आणि त्यांच्याकडून फोनच्या माध्यमातून मी देवीचं दर्शन करू शकले. त्यांना देखील मी धन्यवाद देते. ते दामोदर दादा देखील महाराजांच्याच प्रमाणे आजपर्यंत अध्यापपर्यंत तीर्थांगारा देणं, महाराजांसारखं ताईत मंत्रवून देणं त्यांचं ते कार्य अविरतपणे करत आहे. आणि खरंच अशा या पुण्यवान या महाराजांचा मला आशीर्वाद लाभला. ते केवळ आपल्यापर्यंत ही सेवा पोहोचण्यासाठी गोडबोले दादा यांनी मला जी मदत केली त्यांना सगळ्यांना नमस्कार करते आणि पुनश्च एकदा धन्यवाद देते. माझा परिचय आज आपल्याला वेदो नारायण छोटेसे आमचे मानस गुरुजी त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्यांनाही मी धन्यवाद देते आणि नमस्कार व धन्यवाद.